तुकाराम मुंढे यांना संपवण्यासाठी तब्बल 25 कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे आणि हा दावा हवेतला नाही तर पिंपरी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या एका पत्रातून करण्यात आला आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे कथित भेसळ माफियांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत असल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे। त्यामुळे मुंढे यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून त्यांना तातडीने Z+ सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। आणि विशेष म्हणजे येत्या शनिवारी म्हणजे 22 ऑगस्टला तुकाराम मुंढे चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात येणार आहेत। त्यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम दिशा फाउंडेशनने आयोजित केला आहे। या पार्श्वभूमीवर या पत्रामुळे चिंचवडमध्येही चर्चेला उधाण आलं आहे। नमस्कार, मी विवेक इनामदार, माय PCMC चॅनलवर आपलं स्वागत। आता पाहूया या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे आणि या 25 कोटींच्या सुपारीच्या दाव्यामागची संपूर्ण कहाणी काय आहे। तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी आहेत। गेल्या 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांच्या तब्बल 25 वेळा बदल्या झाल्या आहेत। होय, 21 वर्ष आणि 25 बदल्या। मार्च 2026 मध्ये त्यांची 24वी बदली झाली होती। त्यानंतर अवघ्या काही आठवड्यात मे महिन्यात त्यांची 25वी बदली झाली। त्यानंतर त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे तुकाराम मुंढे यांचं नाव अनेकदा चर्चेत आलं आहे, पण त्यांची ओळख केवळ बदल्यांमुळे नाही, त्यांची ओळख आहे त्यांच्या कडक आणि धडाडीच्या कार्यशैलीमुळे। जिथे जातील तिथे नियम, जिथे गैरप्रकार दिसेल तिथे कारवाई आणि कामात हलगर्जीपणा दिसला तर संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची त्यांची पद्धत। त्यामुळेच तुकाराम मुंढे यांना एक कडक आणि डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखलं जातं। आता अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणूनही त्यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे। अन्नातील भेसळ, नियमबाह्य व्यवसाय, बेकायदेशीर अन्न औषध विक्री आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध FDA कडून कारवाई सुरू आहे। अनेक ठिकाणी तपासण्या, अन्न पदार्थांचे नमुने घेणे, परवाने निलंबित करणे आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई अशी मोहीम सुरू आहे। आणि याच कारवाईमुळे कथित भेसळ माफियांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असल्याचा दावा या पत्रातून करण्यात आला आहे। 19 ऑगस्ट 2026 रोजी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नावाने हे पत्र राज्य सरकारला देण्यात आलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना हे पत्र पाठवण्यात आलं आहे। या पत्रावर मारुती भापकर यांच्यासोबत मानव कांबळे, डॉमिनिक लोबो, राजू साबळे आणि प्रकाश जाधव यांचीही नावं आहेत। पत्रात म्हटलं आहे की तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA कडून सुरू असलेल्या कठोर कारवाईमुळे अन्न आणि औषध भेसळ करणाऱ्या कथित माफियांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे। पण त्यापेक्षाही गंभीर दावा या पत्रात पुढे करण्यात आला आहे। गोपनीय सूत्रांकडून विश्वसनीय माहिती मिळाल्याचा हवाला देत तुकाराम मुंढे यांना कायमस्वरूपी संपवण्यासाठी अंडरवर्ल्ड टोळ्यांना तब्बल 25 कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा दावा पत्रातून करण्यात आला आहे। 25 कोटी रुपये हा दावा निश्चितच गंभीर आहे। मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। 25 कोटी रुपयांच्या सुपारीचा हा दावा पत्रात करण्यात आला आहे, त्या दाव्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप समोर आलेली नाही। त्यामुळे हा दावा सध्या पत्रातील आरोप किंवा दावा म्हणूनच पाहावा लागेल। या दाव्याची सत्यता तपासण्याची जबाबदारी आता संबंधित तपास यंत्रणांची आहे। जर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जीवाला धोका असल्याचा दावा समोर येत असेल तर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा याची चौकशी करणार का? या दाव्यात तथ्य आहे का? मुंढे यांच्या सुरक्षेबाबत कोणतेही विशेष इनपुट सुरक्षा यंत्रणांकडे आहे का? आणि सरकार त्यांना Z+ सुरक्षा देण्याबाबतच्या मागणीबाबत काय निर्णय घेणार हे आता महत्त्वाचं ठरणार आहे। कारण एका बाजूला तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज कारवाई सुरू आहे, दुसऱ्या बाजूला
त्यांच्या कारकिर्दीतील 25 बदल्यांचा इतिहास आहे आणि आता त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा समोर आला आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीतील बदल्यांकडेही एकदा पाहूया. 21 वर्षांच्या सेवेत 25 बदल्या म्हणजे जवळपास दरवर्षी एकापेक्षा जास्त वेळा बदली. त्यामुळे त्यांच्या बदलीचा इतिहास कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. काहींच्या मते त्यांच्या कडक कार्यशैलीमुळे त्यांच्यावर वारंवार बदल्यांची वेळ आली, तर प्रशासनाच्या दृष्टीने बदली ही नियमित प्रशासकीय प्रक्रिया असल्याचं सांगितलं जातं. म्हणून प्रत्येक बदली मागचं कारण स्वतंत्रपणे पाहणं गरजेचं आहे. आणि आता या संपूर्ण प्रकरणाला चिंचवडचा महत्त्वाचा संदर्भ आहे. येत्या शनिवारी म्हणजे 22 ऑगस्ट 2026 रोजी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात तुकाराम मुंढे यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. दिशा फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी तुकाराम मुंढे थेट चिंचवडमध्ये येणार आहेत. म्हणजेच एका बाजूला FDA आयुक्त म्हणून त्यांची सुरू असलेली कारवाई, दुसऱ्या बाजूला त्यांच्या सुरक्षेबाबत करण्यात आलेला 25 कोटींच्या सुपारीचा गंभीर दावा आणि त्यातच काही दिवसात तुकाराम मुंढे चिंचवडमध्ये येणार आहेत. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष 22 ऑगस्टच्या कार्यक्रमाकडेही लागलं आहे. या प्रकट मुलाखतीत तुकाराम मुंढे काय बोलणार, FDAच्या कारवाईबद्दल ते काय सांगणार, भेसळखोरांच्या विरोधातील मोहिमेबद्दल त्यांची भूमिका काय आहे, 21 वर्षात झालेल्या 25 बदल्यांकडे ते कसं पाहतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सुरक्षेबाबत सुरू झालेल्या या चर्चेवर ते काही भाष्य करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, अन्नातील भेसळ आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण त्याचवेळी एखाद्या अधिकाऱ्याच्या जीवाला धोका असल्याचा दावा समोर आला असेल तर त्याची सत्यता तपासणं आणि आवश्यक ती सुरक्षा देणं ही सरकार आणि सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी आहे. आता या पत्राची सरकार आणि पोलीस प्रशासन कितपत दखल घेतात, तुकाराम मुंढे यांच्या सुरक्षेबाबत काय निर्णय होतो आणि 22 ऑगस्टला चिंचवडमध्ये होणाऱ्या प्रकट मुलाखतीत मुंढे या सगळ्या विषयावर काय बोलतात, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तुकाराम मुंढे यांना ZPLUS सुरक्षा द्यायला हवी का? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशा स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी MyPCMCला सबस्क्राईब करा. मी विवेक इनामदार, MyPCMC. नमस्कार.